श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. तुम्हाला जर जीवनात कंटाळा येत असेल ना, तर या नक्की गोष्टी, या नक्की सूचना तुम्ही फॉलो करा, ऐका. बघा, जर आपण पाहायला गेलो ना, तर एखादा माणूस आपल्या आजूबाजूचा असेल, शेजारी पाजारी असतील किंवा नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील, खूप श्रीमंत झालेला पाहायला मिळतो, बरोबर. परंतु त्या व्यक्तीचं मन हळूहळू बदलत राहतं. तो जवळच्या नात्यांना सुद्धा बघा, आई वडिलांना, नातेवाईकांना, मित्रांना, आपल्याला सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यापेक्षा आपल्या घरामधले जे पाळीव प्राणी असतात बघा, ते कधी आपल्याला बाजूला काढतात का हो? नाहीये. बघा, प्रत्यक्षात जर आपण विचार केला ना, पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. मनुष्य देहाला काही जरासं जास्त मिळालं ना, तो घरातल्या माणसांना सुद्धा विसरतो, परंतु पशुपक्षी नाही, कधीच नाही. ज्यावेळी तुम्ही त्यांना बघा देण्याचा प्रयत्न कराल ना, तेव्हा ती अजून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल, परंतु लांब कधीही जाऊ शकत नाही. आणि जरी तुम्ही दिलं नाही तरी ती तुमच्या जवळच राहणार. म्हणून प्रत्यक्षात काही बाबी आपण लक्षात ठेवणं गरजेचं. काही जण पैसा आला की आई वडिलांना वृद्धाश्रमाची जागा दाखवतात. अहो, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, बघा, समर्थ म्हणाले, आपला प्रामाणिकपणा, आपला स्वभाव हा स्वतःहून आपण पाहिला पाहिजे. आपण खरे निष्ठावान आहोत का? तुमच्या मनातील वेदना तुम्ही समजल्या गेल्या पाहिजेत. तुमच्या हृदयाचं ओझं हलकं करण्यासाठी, तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी, तुमचं दुःख कमी करण्यासाठी शेवटी माणसाचीच गरज लागते ना. विचार करा, एखादा सण समारंभ, कार्यक्रम साजरा करायचा आहे किंवा एखादा दुःखाचा प्रसंग आलेला आहे, अहो कोण येणार हो? विचार करा, माणसंच बोलवावी लागतात ना. म्हणून पैसा मिळाल्यावर शेवटी बघा नाती तुटली जातात, परंतु पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही हो. सरळ मार्गाने आपण आयुष्य जगलं पाहिजे. प्रामाणिकपणाने मेहनत करून बघा आयुष्यात पैसा कमावला पाहिजे, तरच आयुष्याला खरं सुख प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल. त्या कष्टाची किंमत तुम्हाला बघा शांत झोप देणारी असणार. परंतु गैरमार्गाने आणि चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही पैसा कमवायला गेलात, नाव कमवायला गेलात, मोठं बनायला गेलात, तर जीवनात कधीही तुम्ही शांती समाधानाने झोपू शकत नाही. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बघा प्रत्यक्षात अस्वस्थता का पाहायला मिळेल? कारण सत्य प्रत्येकाला ठाऊक असतं की मी केलेलं काम बरोबर केलेलं आहे का चुकीचं केलेलं आहे. अनेक जण पैशाच्या मोहाने बघा चुकीच्या वाटेवर जात असतात. असं करू नका. खरं पाहिलं तर आपल्याला राहण्यासाठी एक घर पुरेसं असतं ना, परंतु आपण बघा त्या पलीकडचं आपण आहोत. खूप साऱ्या प्लॉट, खूप साऱ्या जमिनी आपण खरेदी करत असतो. त्याबद्दल वाद नाहीये, परंतु आपल्याला बघा घेऊन तर काही घेऊन जाणार नाहीयेत. आलेलो आहोत रिकाम्या हाताने, जाणार सुद्धा रिकाम्या हाताने. परंतु प्रत्यक्षात त्यांच्यासाठी आयुष्यभर ज्याप्रमाणे आपण करत असतो, त्या मुलांनी, त्या मुलींनी बघा आपलं नाव तरी काढलं पाहिजे, बरोबर नाही. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणं, चांगले संस्कार देणं, समाधानाने बघा आपल्या घरामध्ये उत्तमाचं वातावरण असणं, ही काळाची गरज आहे. पैसा जमा करण्याच्या जर आपण मागे लागलो ना, तर जीवनातली खरी मजा निघून जाईल, शांतता राहणार नाही. म्हणूनच आपण आपल्या श्रमाने, प्रामाणिकपणाने जे मिळेल ते समाधानाने घेतलं पाहिजे, तरच आयुष्य सुखी.
म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे गरजेपुरता पैसा जर आपण कमावला ना, तर जगणं अशक्य नाही ते शक्य आहे. कारण जगायला कुठे पैसा लागतो? जीवन तर आपल्याला फुकट दिलेलं आहे. आपण काय विचार करू, अरे जेवणासाठी तर पैसे लागतात ना, पाणी पिण्यासाठी बघा पैसे लागतात, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो, परंतु गरजेसाठीच. बरोबर की नाही? गरज भागली की पैसा काय कामाचा. म्हणून समर्थ म्हणाले, कधी कधी तीच संपत्ती आपल्या संपूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. कारण मिळालेला पैसा हा उधळपट्टी आपण करत असतो. पैशांची खरी किंमत त्यांना कधीच समजत नाही आहे. खरंच ज्याप्रमाणे स्वतःच्या प्रयत्नाने घाम गाळून काहीतरी कष्ट करून मिळवण्याचा आनंद आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण स्वावलंबन हीच खरी संपत्ती आहे. जर मुली संस्कारशील, जबाबदार आणि चांगल्या विचारांचे असतील तर बघा प्रत्यक्षात त्यांना कमवून ठेवायची गरज भासणार नाही. कारण ते त्यांच्या दोन पायावर उत्तम प्रकारे उभे राहतील. त्यांच्या कष्टाने बघा उत्तम प्रकारे त्यांना प्राप्त होईलच. त्यांच्या आयुष्यात खरी ताकद पैशात नसणार तर त्यांच्या स्वभावात असणार, त्यांच्या आत्मविश्वासात असणार. म्हणून समर्थ म्हणाले, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. म्हणून पालकांनी सुद्धा पैशापेक्षा मुलांना चांगले संस्कार देणं, मुलींना चांगले संस्कार शिक्षण देणं, मेहनतीची आवड आणि स्वावलंबनाची शिकवण देणं हेच सर्वात मोठं धन मानलं पाहिजे ना. जर कुटुंब जर एकत्र राहिलं तर आयुष्यातली अर्धी दुःख, चिंता, संकट आपोआप दूर होतील, कमी होतील. आणि जर एकत्र राहिलो नाही तर बघा एकेकाच्या वाटेला अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे त्रास, अनेक प्रकारच्या अडचणी पाहायला मिळतील. म्हणून मनाला एक वेगळी ताकद मिळणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबातील प्रेम औषधापेक्षा, गोळ्यांपेक्षा जिव्हाळ्याचं प्रेम मिळणं हे शरीरासाठी खरी औषध आहे. बरोबर की नाही? म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्ही एकत्र कुटुंब राहत असाल तर तुमच्यामधलं मानसिक वातावरण निघून जाईल. ताणतणावामध्ये तुम्ही राहणार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कुठलाही निर्णय घेत असताना प्रत्येकाला विचारणं गरजेचं आहे. जर तुम्ही भेदभाव करत असाल तर उपयोग काय? कारण आपण काय विचार करतो, अरे मला जास्त मिळालं पाहिजे, त्यांना कमी मिळालं तरी चालेल, परंतु असं नाही आहे. सगळ्यांना समान वाटणी बघा प्रत्यक्षात ज्यावेळी आई आणि वडील करून देतात ना, बघा एक चपाती असते, एका चपातीची 4 चतकोर करून देते ना, तेव्हा मनाला समाधान प्राप्त होते की नाही. जर एकाला जास्त दिली तर दुसऱ्याला राग येतो. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, एकत्र कुटुंब राहणं खूप गरजेचं आहे. आपुलकी वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये असणारं प्रेम आणि एकोपा टिकून राहील. कारण बहुतेक घरामध्ये काय होतं, वादविवाद पाहायला मिळत असतो. कशामुळे? तर कंटाळा आलेला आहे. कशाचा कंटाळा? तर बघा संपूर्ण चिंतेमध्ये, टेन्शनमध्ये हा देह पाहायला मिळत आहे. अहो प्रत्यक्षात जर आपल्यामध्ये वाद होत असतील तर आपली मुलं, आपल्या मुली काय आपल्याकडून शिकतील हो? बरोबर की नाही? म्हणून 4 लोकांमध्ये कधीही आपल्या मुलांबद्दल वाईट बोलू नका. त्यांची चूक सगळ्यांसमोर सांगून त्यांना प्रत्यक्षात लाजवू नका. कारण काय असतं, आपल्या मुलांच्या मनाला ठेच लागते आणि हळूहळू आपल्यापासून ती दूर जाऊ लागतात. त्यांना माहीत असतं बघा मुलामुलींना की आपल्या बाबतीत आईवडील असे म्हणतात तर आपल्याला बघा इथं राहणं चांगलं नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, घरातील गोष्टी कधीही उंबरठ्याच्या बाहेर आणू नका आणि उंबरठ्याच्या गोष्टी आपल्या घरात आणू नका. ही आपल्यालाच बघा ही प्रत्यक्षपणे शिकवण आहे.
या ध्येयाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. म्हणून आयुष्य उत्तम प्रकारे हसऱ्या मुखाने जीवन जगता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे दुःख येईल त्याप्रमाणे बघा उत्तम स्मरण असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.